नाणेफेकचा कौल जिंकून इथं मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारले. फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते बघू शकाल. कुशेगाव या संघाला सलामीची जोडी शंकर आणि हिरा मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. अगदी विस्फोटक असे फलंदाज म्हणून ओळखले जातात. बघू शकाल श्री गणेशा बोलली या संघासाठी विजयभाऊ खडके यांच्याकडून असंघावरतून मात्र शुभेच्छा आल्यात या संघासाठी. बघूया पुढचा चेंडू हाताळला जातो मैदानाच्या आतमध्ये. इथं मात्र चांगला फटका खेळला गेलाय पुन्हा एकदा. अगदी पुन्हा एकदा षटकार बघायला मिळते आपल्याला. अगदी बॅक टू बॅक इथं मात्र षटकारांची बरसात करताना बघायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. इथं मात्र हवी ठरताना बघायला मिळते आपल्याला. चांगली इथं मात्र फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये शंकरच्या माध्यमातून. बघू शकाल पुन्हा एकदा या षटकातील तिसरा चेंडू हाताळला जातो मैदानाच्या आतमध्ये. आणि इथं मात्र चांगला चेंडू हाताळला गेला. यावेळेस मात्र चांगला चेंडू हाताळला गेला करणच्या माध्यमातून. अगदी बघू शकाल संतुबा बोले यांच्याकडून देखील करण आणि कल्पेशला इथं मात्र खूप खूप शुभेच्छा आल्यात. या षटकातील 3 चेंडूवरती धावसंख्या बघायला मिळते आपल्याला 12 धावा. मैदानाच्या आतमध्ये चांगली अशी फलंदाजी करते मैदानाच्या आतमध्ये शंकर आपल्या संघासाठी. शंकर या फलंदाजीसाठी षटकातील पुढचा चेंडू हाताळला गेलाय मैदानाच्या आतमध्ये. इथं मात्र चांगलासा झेल टिपण्याचा प्रयत्न होता. इथं मात्र अपयश आलाय. निश्चित एक धाव कंप्लीट केली जाते. एक धावची म्हणजे धावसंख्या बघू शकाल अगदी 13 या आकड्यावरती नेऊन पोहोचवले गेले. यावेळेस मात्र स्ट्राईकवरती बघायला मिळाला आपल्याला हिरा देखील अगदी चांगलासा फलंदाज म्हणून ओळखला जातो. अगदी विस्फोटक अशी फलंदाज म्हणून याची ओळख असेल. बघूया आपल्या संघासाठी कशा प्रकारची कामगिरी असते. गोलंदाजी मार्क बघू शकाल. करणचा मात्र 5वा चेंडू हाताळला जाईल मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईकवरती असलेले हिरा टू करण पुढचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला जातोय. यावेळेस मात्र चांगला चेंडू हाताळला गेलाय. अगदी सन्मान देण्याचा प्रयत्न केला होता. इथं मात्र निर्धाव चेंडू हाताळला गेलाय. आता मात्र षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. आता मात्र शेवटचा चेंडू हाताळला गेलाय. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. यावेळेस मात्र पंचांच्या दोन्ही हात समांतर आले. तिथे मात्र निश्चित वाईट चेंडू हाताळला गेलाय. म्हणजेच एक धावसंख्या पुढे ढकलली जाते. या एक मदतीने धावसंख्या बघायला मिळते आपल्याला 14 धावा. अगदी पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार खाल्याच्या नंतर अगदी असं वाटलं तर या मात्र या षटकामध्ये तब्बल 20-25 धावा खर्च केल्या जातील. तिथं मात्र चांगल्याशी गोलंदाजी बघायला मिळते. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक असेल. अगदी शेवटचा चेंडू देखील चांगल्या प्रकारे इथं मात्र हाताळला गेला. इथं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते आपल्याला लालाच्या माध्यमातून. अगदी बघू शकाल एक षटकाचा खेळ आता मात्र इथं मात्र संपुष्टात आलाय. 15 धावा स्कोअरबोर्डवरती लगावल्या गेल्यात. जय भवानी कुशेगाव या संघाने प्रथम पहिल्या षटकामध्ये 15 धावा इथं मात्र मैदानाच्या आतमध्ये लगावल्या गेल्यात. म्हणजे चांगली फटकेबाजी मात्र पहिल्या षटकामध्ये बघायला मिळते आपल्याला. यावेळेस मात्र गोलंदाजी मार्क बघायला मिळेल आपल्याला. गोलंदाजी मार्कर असेल कल्पेश. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी कल्पेशला बोलवलं गेलं. बघूया कल्पेशचा पहिला चेंडू असेल. स्ट्राईकवरती असेल हिरा टू कल्पेश पुढचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला जाते. इथं मात्र वाईटने सुरुवात करताना इथं मात्र कल्पेश बघायला मिळतो आपल्याला. एक धाव मात्र पुढे ढकलले जाते. धावसंख्या बघायला मिळते आपल्याला 16 धावा.
अगदी दोन्ही संघ बल्लाढ्य असतील. बघूया कोणता संघ आपल्याला पुढच्या फेरीमध्ये बघायला मिळेल. कल्पेशचा पुढचा चेंडू हाताळला जातो हिरासाठी. यावेळेस मात्र फटका फसलाय, परंतु मात्र क्षेत्ररक्षक येतोय सोमनाथ, आणि इथं मात्र सोमनाथ काही झेल सोडणार नाही. इथं मात्र हिराला डगावरच्या आसरात पाठवले गेले. म्हणजेच दुसऱ्या षटकामध्ये चांगल्याशा कमबॅक करताना बघायला मिळते कल्पेश. इथं मात्र पहिल्या चेंडूवरती माघारी पाठवले गेले हिराला. सर्कल मर्यादामध्ये चांगल्याशी फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु अपयश आलं इथं हिराला. न्यू बॅटर तुकाराम मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. चांगली गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला कल्पेशच्या माध्यमातून. इथं मात्र पहिल्या चेंडूवरती माघारी पाठवले गेले हिराला. अजूनही सर्कल मर्यादामध्ये 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. बघूया सर्कल मर्यादामध्ये जय भवानी कुशेगाव संघ किती धावांची मजल मारली जाते. बघू शकाल जय अंबिका उबाडेवाडी क्रिकेट संघ स्वर्गीय श्री प्रवीणभाऊ पारधी स्मृती चषक या चषकातील आजचा फायनलचा दिवस आपल्या भेटीस आलाय. अगदी या फायनलच्या दिवसातील तिसरा सामना आपल्या समोर बघायला मिळतो. मैदानाच्या आतमध्ये जय भवानी कुशेगाव वर्सेस श्री गणेशा बोर्लिया संघ ही मोठी लढत मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते आपल्याला. कल्पेश या गोलंदाज षटकातील दुसरा चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला जात आहे. तुकाराम स्ट्राईकवरती बघायला मिळाला. पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळला गेलाय. आता मात्र सर्कल मर्यादामधील 1 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. बघूया सर्कल मर्यादामधील शेवटच्या चेंडूवरती किती धावांची मजल मारतोय. स्ट्राईकवरती असेल तुकाराम, नवा स्ट्राईकवरती असेल शंकरच्या बॅटमधून आपल्याला चांगल्याशी फलंदाजी बघायला मिळते आपल्याला. बघूया तुकारामसाठी सर्कल मर्यादामधील 1 चेंडूचा खेळ आता होता. इथं मात्र चांगला फटका खेळला गेला. अगदी कव्हर पॉईंटच्या डोक्यावरतून चेंडूला बिरकावून दिला. अगदी 4 धावांकरिता हा फटका सजवला गेलाय. अगदी या 4 धावाच्या मध्ये धावसंख्या बघू शकाल. आतापर्यंत 9 चेंडूचा खेळ झालाय. 20 या आकड्यावरती 1 गडी बाद असेल. चांगल्याशी रणनीती म्हणावं लागेल. इथं मात्र फलंदाजाच्या माध्यमातून अगदी सर्कल मर्यादा आता संपुष्टात आले. क्षेत्ररक्षण सजवलं जाईल. जय भवानी कुशेगाव या संघाची धावसंख्या आहे ती 1 गडी बाद 20 या आकड्यावरती. अगदी 9 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आलाय. सर्कल मर्यादा संपल्यानंतर लगेचच क्षेत्ररक्षण सजवलं जातं. यावेळेस मात्र स्ट्राईकवरती पुन्हा एकदा बघायला मिळेल आपल्याला तुकाराम. या षटकातील 4था चेंडू हाताळला जाईल मैदानाच्या आतमध्ये. हलकासा रनअप होईल कल्पेशा गोलंदाजाचा. इथं मात्र मोठा फटका खेळण्याच्या नादात बीट केलंय. अगदी चांगल्याशी रणनीती म्हणावं लागेल कल्पेशची देखील. चौकार आल्याच्या नंतर लगेचच कुठेतरी चांगलासा चेंडू हाताळला जाते. आता मात्र उर्वरित 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असेल. या षटकातील 2 चेंडूवरती बघूया किती धावांची मजल मारली जाते. इथं मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळला गेलाय. चौकार आल्याच्या नंतर लगेचच कमबॅक बघायला मिळते आपल्याला कल्पेशा गोलंदाजाकडून. आतापर्यंत निश्चितच फक्त 5 धावा खर्च केल्या आहेत आपल्या संघासाठी. एक वाईट चेंडू हाताळला होता आणि एक चौकार, म्हणजेच 5 धावा खर्च केल्यात, परंतु चांगल्याशी गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला कल्पेशकडून. इथं मात्र पंचाचा इशारा आलाय. दोन्ही हात समांतर आले. तर वाईट चेंडू हाताळला गेला. वाईटच्या मध्ये धावसंख्या बघायला मिळते आपल्याला 21 धावा. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. धावसंख्या तब्बल 21 या आकड्यावरती पोहोचवली गेली. बघूया अजून शेवटचा चेंडू शिल्लक असेल. पुन्हा एकदा कल्पेशचा पुढचा चेंडू हाताळला जातो. यावेळेस मात्र स्टेप आउट केला होता, परंतु निश्चितच 1 धाव कंप्लीट केली जाते या फटक्यावरती. पंचाचा इशारा आला. षटक संपल्याचा बघू शकाल. 2 षटकाच्या समाप्तीनंतर डबल दुडी मैदानाच्या आतमध्ये म्हणजे 22 धावा स्कोअरवरती लगावल्या जातात. 1 गडी बाद 22 या आकड्यावरती असेल जय भवानी कुशेगाव संघ. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी बघू शकाल गोलंदाजी मार्कवर सोमनाथ. षटक क्रमांक 3 असेल सोमनाथ या गोलंदाजाच्या माध्यमातून. स्ट्राईकवरती पुन्हा एकदा बघायला मिळेल आपल्याला तुकाराम. बघूया तुकारामसाठी पुढचा चेंडू हाताळला गेला. यावेळेस मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येतोय झेल खाली. हरी चांगल्याशी सुरेख झेल टिपताना बघायला मिळते आपल्याला. चांगलंसं इथं मात्र पहिल्या चेंडूवरती मात्र चांगल्याशी सुरुवात करताना बघायला मिळते आपल्याला सोमनाथ हा गोलंदाजी मार्कवर. झटका क्रमांक 2 लागतोय जय भवानी कुशेगाव संघाला तुकारामच्या माध्यमातून. बघू शकाल अगदी 2 गडी बाद 22 या आकड्यावरती रोखून ठेवले. इथं मात्र जय भवानी कुशेगाव संघाला त्यांचे विपक्ष श्री गणेशा बोर्लिया संघ. न्यू बॅटर गुलाब मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय.
बघू शकाल आतापर्यंत तिसऱ्या षटकातील एक चेंडू हाताळला गेला मैदानाच्या आतमध्ये 22 या आकड्यावरती 2 गडी बाद असलेले जय भवानी कुशेगाव संघ न्यू बॅटर गुलाब मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. चांगला चेंडू हाताळला गेला यावेळेस मात्र निश्चितच चांगली अशी रणनीती बघायला मिळते इथं मात्र गोलंदाज बघू शकाल आपण सोमनाथ. 2 चेंडू आतापर्यंत चांगल्यारीत्या हाताळले गेलेत. न्यू बॅटर गुलाबला मात्र थांबून ठेवले. गुलाबला मात्र चांगली अशी रणनीती आखावी लागेल सोमनाथ या गोलंदाजच्या विरोधात. आतापर्यंत निश्चितच श्री गणेशा बोलिया संघाकडून चांगली अशी गोलंदाजी बघायला मिळते. यावेळेस मात्र स्टेप आउट केला होता. निश्चितच समोरच्या दिशेने फटका खेळला गेला. एक धाव कंप्लीट होते इथं मात्र एकच धावावरती समाधान देखील मानावं लागेल. यावेळेस मात्र विस्फोटक फलंदाज स्ट्राईकवरती बघायला मिळाला आपल्याला शंकरच्या बॅटमधून पहिल्या षटकामध्ये आपल्याला 2 षटकार बघायला मिळाले. त्याच्यानंतर मात्र शंकरला काही स्ट्राईक मिळाले नाही. यावेळेस मात्र शंकरला स्ट्राईक मिळाले. बघूया शंकर कशा प्रकारची फलंदाजी करतोय. धावसंख्या बघू शकाल अगदी 23 या आकड्यावरती रोखून ठेवले. या षटकातील अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. बघूया 3 चेंडूवरती किती धावांची मजल मारली जाते. स्ट्राईकवरती एक विस्फोटक असा फलंदाज म्हणून ओळखला जातो शंकर मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते आपल्याला. यावेळेस मात्र बॅटीची कडा घेऊन निघालेला चेंडू पंचांची अपील होते. इथं पंच इथपर्यंत आम्हाला आवाज आला होता. निश्चितच इथं विकेट तुमचा निर्णय खूप लेट असतोय. यावेळेस मात्र चांगली सुरुवात करताना गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा बघायला मिळते आपल्याला सोमनाथ. निश्चितच अपील होते परंतु अपील फेटाळले जाते. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा झटका लागतो इथं मात्र बघू शकाल मैदानाच्या आतमध्ये चांगली अशी गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला सोमनाथच्या माध्यमातून. अगदी या षटकातील शेवटचा चेंडू असेल. अगदी रोमॅन्टिक मोड घेतला या षटकामध्ये. हॅट्रिक चान्स असेल सोमनाथसाठी. बघूया सोमनाथ हॅट्रिक मिळवली जाईल का आपल्या संघासाठी. अगदी शेवटचा चेंडू असेल षटक क्रमांक 3 मधील. बघूया पुढचा चेंडू हाताळला जातोय. अगदी फुलटा चेंडू इथं मात्र चांगलासा फटका बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षक नसेल तिथं क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत दुसऱ्या धावाचा कॉल मैदानाच्या आतमध्ये होतोय. आणि बघता बघता निश्चितच मला वाटतं 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. अगदी षटक क्रमांक 3 संपल्यानंतर बघू शकाल 25 आकड्याचे 4 गडी बाद असेल जय भवानी कुशेगाव संघ. अगदी 4 गडी बाद 25 आकड्यावरती असेल. जय बजरंग कुशेगाव संघ वैतरणा 11 संघ दोन्ही संघ उपस्थित असेल तर मित्रांनो आपले आय कार्ड घेऊन कमेंट बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. बघू शकाल संघासाठी चौथं वैयक्तिक दुसरा षटक हाताळण्यासाठी कल्पेश गोलंदाजी मार्कवर असेल. कल्पेश गोलंदाजाचा पहिला चेंडू हाताळला जातो षटक क्रमांक 4 मध्ये. स्टेप आउट करून फटका खेळला जातो. इथं मात्र निर्धाव चेंडू हाताळला जातोय. गुलाबला मात्र चांगली अशी फटकेबाजी करावं लागेल आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा हलकासा रन पहिल गोलंदाज बघू शकाल आपण कल्पेश टू गुलाब पुढचा चेंडू हाताळला जातो. यावेळेस मात्र अगदी समोरच्या दिशेने लाईनअप मध्ये चेंडू खेचलाय. अगदी 1 बाय सीमापार चौकार. अगदी स्टेप आउट केला आणि फटका सजवला आहे आपल्या संघासाठी. 4 महत्वाच्या धावा बनवल्या जातात. अगदी या चौकारच्या मध्ये धावसंख्या बघू शकाल 29 या आकड्यावरती पोहोचवली जाते. कुठेतरी गुलाबच्या बॅटमधून धावा येणे गरजेचं असेल कारण का धावसंख्या बघू शकाल अगदी 29 या आकड्यावरती रोखून ठेवल्यात. कुठेतरी यावेळेस मात्र चांगल्याशी फलंदाजी करावी लागेल गुलाबला. यावेळेस मात्र खराब चेंडू हाताळला गेलाय. अगदी दबावाखाली आलेला बघू शकाल अगदी चौकार गेल्याच्या नंतर लगेच वाईट चेंडू फेकी केला गेला कल्पेशच्या माध्यमातून. या वाईटच्या मध्ये धावसंख्या बघू शकाल 30 या आकड्यावरती पोहोचवले गेले. कुठेतरी चांगल्याशी फलंदाजी होणे गरजेचं असेल. जय भवानी कुशेगाव संघासाठी साजेदारी होणे गरजेचं असेल. ती साजेदारी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल का आपल्याला. मैदानाच्या आतमध्ये पुढे चेंडू हाताळला जातोय. अपील होते मैदानाच्या आतमध्ये. विकेट देखील मिळवला. इथं मात्र झटका क्रमांक 5 लागतोय जय भवानी कुशेगाव संघाला.
न्यू बॅटर आधी मैदानाच्या आतमध्ये एंटर होते. गुलाबला देखील माघारी परतावं लागलं. यावेळेस मात्र या षटकातील अजून 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. आतापर्यंत 3 चेंडू हाताळले गेले. 3 चेंडूवरती 5 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी होते श्रीगणेशा बोरली या संघाकडून. बघू शकाल कल्पेश गोलंदाजी मार्कवर बघायला मिळते आपल्याला. जयभाऊ आणि कुशिकाव संघाला मात्र पूर्णपणे थांबून ठेवले फक्त आणि फक्त 30 या आकड्यावरती. षटक क्रमांक 4 मधील बघूया. 3 चेंडू हाताळले गेलेत. अजून 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. गोलंदाज बघू शकाल आपण कल्पेश. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आधी. बघूया आधी काय करतोय आपल्या संघासाठी. आधीसाठी या षटकातील 4था चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला जातोय. यावेळेस मात्र अगदी समोरच्या दिशेने चेंडूला ढकलून दिलंय. बघूया क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट होते. एकच धावावरती समाधान देखील मानलं जाते. धावसंख्या मात्र 1-1ने पुढे ढकलली जाते. मैदानाच्या आतमध्ये बघू शकाल आतापर्यंत फक्त आणि फक्त 31 धावा मैदानाच्या आतमध्ये लगवल्या गेल्यात. यावेळेस मात्र स्ट्राईकवरती असेल विष्णू. या षटकातील 5वा चेंडू हाताळला जातोय विष्णूसाठी. बघूया विष्णू काय करतो पुढचा चेंडू. यावेळेस मात्र निश्चितच चांगलीशी रणनीती आखली गेली. वाईड यॉर्कर फेकला गेला. इथं मात्र निश्चितच चांगलासा चेंडू बनवला गेल. आतापर्यंत 5 चेंडू हाताळला गेलेत. धावसंख्या मात्र स्थिर रावले फक्त आणि फक्त 31 या आकड्यावरती. षटकातील शेवटचा चेंडू हाताळला जातोय. इथं मात्र चांगला फटका सजवला गेला. अगदी ताकदीशी चेंडूला भिरकावून दिले अगदी षटकारासाठी. या षटकाराच्या मध्ये धावसंख्या बघू शकाल अगदी पुढे ढकलली जाते 37 या आकड्यावरती. बघू शकाल षटक क्रमांक 5 वाचण्यासाठी हरिदास गोलंदाजी मार्कवर बघायला मिळेल आपल्याला. हरिदासचा पहिला चेंडू असेल 5व्या षटकातील. मैदानाच्या आतमध्ये बघू शकाल स्ट्राईकवरती आधी. यावेळेस अगदी उंची गाठले मात्र चेंडूने क्षेत्ररक्षक येतोय जेल खाली. इथं मात्र चुकी केली. इथं मात्र निश्चितच मिस टायमिंग फटकावरती झेल सुटलेला आहे. 2 धावा कंप्लीट केल्या जातात. धावसंख्या मात्र 2ने पुढे ढकलली जाते. धावसंख्या बघू शकाल 39 या आकड्यावरती. अगदी उंची जास्त असल्यामुळे इथं मात्र अंदाज आला नाही. क्षेत्ररक्षक होता तिथं मात्र स्वतः गोलंदाजी मार्कर हरिदास. बघूया षटकातील पुढचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला जातोय. अगदी पुन्हा एकदा अगदी आमच्या समालोचन कक्षाच्या अगदी वरतून चेंडूला ट्रॅव्हल केला. अगदी 6 धावांकरिता या षटकाच्या मध्ये पुढे धावसंख्या ढकलली जाते. अगदी बघू शकाल 45 या आकड्याची धावसंख्या पोहोचवली जाते. अगदी मोठा प्रहार केलाय. अगदी जर कॅच जर घेतली असेल निश्चित मात्र समीकरण थोडंसं बदललं असतं. बघू शकाल मैदानाच्या आतमध्ये पुढचा चेंडू हाताळला जातो. पुन्हा एकदा बघू शकाल हरिदास गोलंदाजी मार्कवर असेल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याच्या नादात जेलची संधी असेल. जेल खाली येतोय कल्पेश आणि इथं मात्र कल्पेशने केली चुकी. कल्पेशला मात्र आजच्या दिवसा मात्र काही झेल मात्र टिपता आली नाही. कुठेतरी तिला मात्र चष्मा देणे गरजेचं असेल. कुठेतरी सूर्य डोक्यावरती आला असेल त्याच्या. एक धाव कंप्लीट केली जाते. एक धावच्या मध्ये धावसंख्या बघू शकाल अगदी 46 या आकड्यावरती पोहोचवली गेली. षटकातील पुढील चेंडू असेल पुन्हा एकदा. यावेळेस मात्र स्ट्राईकवरती असेल विष्णू. इथं मात्र पंचांचे दोन्ही हात समांतर आलेत म्हणजेच वाईट चेंडू फेटाळला गेलाय. धावसंख्या 1ने पुढे ढकलली जाते. धावसंख्या बघू शकाल 47 या आकड्यावरती. अजून या षटकातील 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. आतापर्यंत 3 चेंडूवरती 10 धावा खर्च केल्यात. गोलंदाजी मार्कवर हरिदास गोलंदाज बघायला मिळते आपल्याला. पुढचा चेंडू हाताळला जातोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र चांगला चेंडू हाताळला गेलाय. इथं मात्र पहिला चेंडू निर्धाव म्हणजे या षटकातील पहिला चेंडू निर्धाव असेल. या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. बघूया 2 चेंडूवरती किती धावांची मजल मारली जाते. स्ट्राईकवरती बघायला मिळते आपल्याला विष्णू. नॉन स्ट्राईकवरती असेल आधी विष्णूसाठी पुढचा चेंडू हाताळला जातो मैदानाच्या आतमध्ये. इथं मात्र फटका चांगला असेल. क्षेत्ररक्षक जाईल तोपर्यंत 1 धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावाचा कॉल होतोय मैदानाच्या आतमध्ये. चांगला थ्रो बघायला मिळते. 2 धावा कंप्लीट केल्या जाते. धावसंख्या बघू शकाल 49 धावा बनवल्या गेल्यात आतापर्यंत. या षटकावरती या शेवटच्या चेंडूवरती आव्हान असेल. बघूया षटकार येतोय का शेवटच्या चेंडूवरती किती धावांची मजल मारली जाईल. अगदी आगळ्या वेगळ्या स्टाईलमध्ये फलंदाज बघायला मिळते आपल्याला.
इथं मात्र चांगला फटका सजवला जातोय. क्षेत्ररक्षक असेल तिथं सोमनाथ चेंडू उडवला जाईल, तोपर्यंत दुसऱ्या धावाचा कॉल मैदानाच्या आतमध्ये होतोय. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातील. बघू शकाल अगदी 5 षटकाच्या समाप्तीनंतर 51 धावा बनवल्या गेल्या. तिथे मात्र जय भवानी कुशेगाव संघाने आणि 52 धावांचं आव्हान ठेवलं गेलं श्री गणेशा बोर्लिया संघासाठी. 30 चेंडू आणि 52 धावांचं आव्हान असेल. यापुढे होणारा सामना असेल जय बजरंग कुशेगाव वर्सेस वैतरणा 11 संघ. चला, जय बजरंग कुशेगाव संघाचा कर्णधार, वैतरणा 11 संघाचा कर्णधार नाणेफेकचा कौल करण्यासाठी यायचा मित्रांनो. सुरेश खडके यांच्या हस्ते इथं मात्र नाणेफेकचा कौल मैदानाच्या आतमध्ये बघू शकाल. जय बजरंग कुशेगाव विपक्ष वैतरणा 11 या संघामध्ये होईल. बघू शकाल अगदी 30 चेंडूवरती 52 धावांची आवश्यकता असेल. अगदी 30 चेंडू आणि 52 धावांची आवश्यकता असेल मैदानाच्या आतमध्ये बघू शकाल. जय भवानी कुशेगाव वर्सेस श्री गणेशा बोर्लिया संघ ही लढत मैदानाच्या आतमध्ये असेल. यापुढे होणारा सामना जय बजरंग कुशेगाव संघाने नाणेफेकचा कौल जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण स्वीकारले. तसंच फलंदाजीसाठी वैतरणा 11 या संघाला आमंत्रित केले. बघू शकाल लाला आणि करण मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी. ही जोडी बघूया किती धावांची मजल मारते आपल्या संघासाठी. अगदी 30 चेंडू आणि 52 धावांची आवश्यकता असेल मैदानाच्या आतमध्ये बघू शकाल. जय भवानी कुशेगाव विपक्ष श्री गणेशा बोर्लिया संघ म्हणजेच आजच्या दिवसातील तिसरा सामना बघायला मिळते. दोन्ही संघ बल्लाडे आहेत. निश्चितच गुलाब चांगल्याशी गोलंदाजीसाठी ओळखला जातो. पहिल्या षटक हाताळण्यासाठी गुलाब आलाय. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. इथं माझा पहिला चेंडूवरती इथं मात्र निश्चित पहिल्या चेंडूचं विकेट. अगदी चांगली सुरुवात म्हणावी लागली. इथं मात्र जय भवानी कुशेगाव संघाकडून पहिला चेंडू ते आता करणला माघारी पाठवलं गेलं. इथं मात्र चांगले असे श्री गणेशा झाला. इथं मात्र जय भवानी कुशेगाव संघाचा आपण नेहमी बघत असतो की फलंदाजी मार्कर असतो तो पहिला श्री गणेशा करतो. यावेळेस मात्र गोलंदाजी मार्कर श्री गणेशा केलाय. म्हणजे चांगल्याशी सुरुवात बघायला मिळते जय भवानी कुशेगाव संघाकडून. गुलाब या गोलंदाजाकडून करण मात्र डगआउटचे असं पाठवलं गेलंय. न्यू बॅटर हरी मैदानाच्या आतमध्ये एंटर होते. पक्षकाल न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये हरी, लाला आणि हरी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये यावेळेस मात्र बघायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती चांगल्याशी इथं मात्र कामगिरी केली गुलाबी या गोलंदाजाने. बघू शकाल गुलाबी या गोलंदाजाचा पहिल्या षटकात दुसरा चेंडू आता जाईल मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकवरती बघायला मिळेल आपल्याला हरी.
यावेळेस मात्र चांगला चेंडू हाताला गेला. पुन्हा एकदा थर्ड मॅचच्या दिशेने चेंडूला ढकलून दिलं जातं. एक धाव तर कंप्लीट होते. दुसऱ्या धावाचा कॉल होते मैदानाच्या आतमध्ये. चांगला फटका म्हणायला लागेल. अगदी चौकार आला या चेंडूवरती. चौकाराच्या मदतीने श्री गणेश झाला हरी आणि संघाचा देखील 4 धावा बघायला मिळते आपल्याला स्कोअर बोर्डवरती. अगदी दुसऱ्या चेंडूवरती इथं मात्र आल्या चौकार लगावला गेला हरीच्या माध्यमातून. म्हणजे चांगलीशी सुरुवात केली हरीने, परंतु गोलंदाजी मार्क चांगल्याशी गोलंदाजी असेल गुलाबची. पहिल्या चेंडूवरती चांगल्याशी सुरुवात गुलाबने देखील केली आपल्या संघासाठी. बघूया गुलाब या गोलंदाजाचा षटकातील तिसरा चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला जाईल. या षटकातील तिसरा चेंडू हाताळला जातोय. इथं मात्र थोडासा स्टेप अप मध्ये थोडासा अडथळा आलाय गोलंदाजाला. बघूया गुलाबचा पुढचा चेंडू हाताळला जातोय हरीसाठी. यावेळेस मात्र पुन्हा एकदा थर्ड मॅचच्या दिशेने चेंडूला ढकलून दिलं जातं. एक धाव तर कंप्लीट होईल. दुसऱ्या धावाची छेड होते मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. तिसऱ्या धावाची देखील छेड होते. अगदी चांगल्याशी बिटवीन द रनिंग बघायला मिळते. 3 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. या 3 धावाच्या मध्ये समीकरण मात्र पुढे ढकलले जाते 7 या आकड्यावरती. चांगल्याशी बिटवीन द रनिंग बघायला मिळते आपल्याला लाला आणि हरी या दोघांमध्ये. या षटकातील आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय बघू शकाल. 7 या आकड्यावरती श्री गणेश बोरली संघ 1 गडी बाद 7. यावेळेस मात्र लेफ्ट हँडेड बल्लेबाज मैदानाच्या आतमध्ये बघू शकाल. कर्णधार लाला मैदानाच्या आतमध्ये असेल. त्याच्या विपक्ष गोलंदाजी मार्कवर गुलाब. अगदी हा विकेट खूप महत्त्वाचा असेल जय भवानी कुशेगाव संघासाठी. अगदी विस्फोटक असा फलंदाज म्हणून ओळखला जातो लाला. त्याच्यासमोर असेल गुलाबला यावेळेस मात्र चांगल्याशी गोलंदाजी हाताळावी लागेल. कारण का लाला जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये असेल तोपर्यंत सामना मात्र कुठेतरी आपल्या संघासाठी निश्चितच घेऊन जाईल. लालासाठी षटकातील चौथा चेंडू हाताळला जातो मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र चांगला चेंडू हाताळला गेला. अगदी समोरच्या दिशेने चेंडूला ढकलून दिले जाते. चांगलासा कमबॅक दिला जाते. तिथे मात्र क्षेत्ररक्षक विष्णूकडून निश्चितच या चेंडूवरती मात्र निर्धाव चेंडू हाताळला गेलाय. या षटकातील 5वा चेंडू असेल. पुन्हा एकदा गोलंदाज बघू शकाल आपण. गुलाब टू लाला. पुढचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला जातोय. इथं मात्र चांगला फटका बघायला मिळतोय. अगदी गॅपच्या दिशेने चेंडूला बिरकावून दिलाय. अगदी चेंडू निघून चाललाय. चौकारासाठी चेंडू निघून गेला. या 4 धावाच्या मध्ये धावसंख्या बघू शकाल. डबल 1 मैदानाच्या आतमध्ये. सॉरी ट्रिपल 1 म्हणजेच 11 वरती 1 गडी बाद. चांगली अशी धावसंख्या बनवली जाते मैदानाच्या आतमध्ये. या षटकातील आता मात्र अजून 1 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातील बघू शकाल. गोलंदाजी मार्कवर बघायला मिळते आपल्याला गुलाब. तसाच फलंदाजी मार्कवर असेल लाला टू गुलाब. पुढचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला जातोय. शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकातील. बघूया पुढचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला जातोय. यावेळेस मध्ये अगदी समोरच्या दिशेने अगदी दोरीमध्ये खेचलाय. अगदी लाईनअप मध्ये इथं मात्र चेंडूला ढकलून दिला. सीमापार चौकार. दुसरा चौकार बघायला मिळते लालाच्या बॅटमधून. हवाई हल्ला इथं मात्र चढवला गेला. गुलाबला मात्र चांगल्याशी गोलंदाजी करत होता. परंतु शेवटच्या 2 चेंडूवरती महागडे असं 2 चेंडूवरती 8 धावा खर्च केला. बघू शकाल श्री गणेश बोरली या संघाची पहिल्या षटकाच्या संमतीनंतर 1 गडी बाद 15 आकड्यावरती असेल. कुठेतरी मात्र चांगल्याशी धावसंख्या बनवली गेली पहिल्या षटकामध्ये. अगदी 15 धावा खर्च केल्यात गुलाब या गोलंदाजाने. बघू शकाल षटक क्रमांक दुसरा असेल. यावेळेस मात्र गोलंदाज मात्र बघायला मिळेल आपल्याला. गोलंदाज काळू गोलंदाजी मार्कवर असेल. स्ट्राईकवरती असेल हरी. बघूया काळू टू हरी. पुढचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला जातो. यावेळेस मात्र पटका फसला होता परंतु तिथं मात्र क्षेत्ररक्षक नव्हता. क्षेत्ररक्षक मात्र चुका झाला. तिथं मात्र बीड झाला. क्षेत्ररक्षक दुसऱ्या धावाचा कॉल होतो मैदानाच्या आतमध्ये. कुठेतरी या चुका मात्र कुठेतरी शेवटच्या मुमेंटला इथं महागात पडतात. 2 धावा खर्च केल्या. या 2 धावाच्या मध्ये धावसंख्या बघू शकाल अगदी 17 आकड्यावरती. जेव्हा ह्या चुका होतात तेव्हा मात्र आपल्याला काही वाटत नाही, परंतु शेवटच्या मुमेंटला जेव्हा मात्र धावा कमी असतात तेव्हा मात्र या चुकांची कुठेतरी आठवण येते. यावेळेस मात्र पुन्हा एकदा उंचान मारण्याच्या नादात बीट होत आहे. इथं मात्र सर्कल मर्यादेमधील 1 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. आता मात्र शेवटचा चेंडू असेल सर्कल मर्यादेमधील. धावसंख्या बघायला मिळते आपल्याला फक्त आणि फक्त 17. 1 गडी बाद 17 आकड्यावरती असेल. बघूया पुढचा चेंडू हाताळला जातोय काळू या गोलंदाजाच्या माध्यमातून. यावेळेस मात्र हलकाचा सन्मान देण्याच्या प्रयत्नात इथं मात्र विकेट. अगदी झटका क्रमांक दुसरा लागतो इथं श्री गणेश बोर्डली या संघाला हरीच्या माध्यमातून.
चांगली गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला काळू या गोलंदाजाकडून. पहिल्या चेंडूवरती 2 धावा खर्च केल्यानंतर कमबॅक केले गेले आपल्या संघासाठी. 3 चेंडूवरती फक्त 2 धावा खर्च केल्यात, एक महत्त्वाचा विकेट मिळवला गेलाय. कल्पेश हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होते. आतापर्यंत चांगली अशी गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला जय भवानी कुशेगाव या संघाकडून करताना काळू हा गोलंदाज. तसंच यावेळेस मात्र जोडी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते आपल्याला कल्पेश आणि लाला. हरीला माघारी पाठवले गेले. यावेळेस मात्र या षटकातील 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. गोलंदाज पुन्हा एकदा काळू असेल. आतमध्ये हाताळला जाईल. सर्कल मर्यादा अगदी संपल्यानंतर इथं मात्र मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय कल्पेश. कल्पेशसाठी पुढचा चेंडू हाताळला जाते काळू या गोलंदाजाच्या माध्यमातून. इथं मात्र चांगला फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षक येईल झेल खाली, तोपर्यंत मात्र सुरेख झेल टिपली गेली. इथं मात्र कल्पेशला माघारी पाठवले. इथं मात्र कमबॅक होऊ शकेल का? इथं मात्र जय भवानी कुशेगाव संघ मात्र चांगली गोलंदाजी हाताळली जाते. बॅक टू बॅक दुसरा झटका लागतोय. कल्पेश हा बॅटर देखील बाद झालाय. इथं मात्र चांगली अशी रणनीती आखली गेली काळू या गोलंदाजाने. अगदी चांगली गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला जय भवानी कुशेगाव संघाला. अगदी झटका क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये बघू शकाल. कल्पेश हा बॅटर बाद झालाय. आता मात्र न्यू बॅटर गौरव मैदानाच्या आतमध्ये एंटर होते. अगदी या सामन्यामध्ये रोमॅन्टिक मोडवरती आणून घेतलेलं. इथं मात्र काळू या गोलंदाजाने कमबॅक केले. आपल्या संघासाठी महत्त्वाचे विकेट इथं मिळवले गेले. अगदी कमबॅक केले काळूने. न्यू बॅटर बघू शकाल गौरव मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. या षटकातील 5वा चेंडू हाताळला जाईल गौरवसाठी. हॅट्रिक चान्स असेल काळूसाठी. इथं मात्र चांगला फटका खेळला गेलाय. बघूया पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक असेल तिथं मात्र यावेळेस मात्र षटकार येईल. अगदी चांगला फटका सजवला गेला. अगदी षटकाराच्या मध्येने धावसंख्या मात्र पुढे ढकलली जाते. धावसंख्या बघू शकाल 23 या आकड्यावरती. अगदी हॅट्रिक चान्स होते. इथं मात्र गुलाब थोडासा मागे जर असतं तर इथं मात्र झेल टिपता आली असती, परंतु चांगलासा फटका खेळला गेला. अगदी षटकाराने श्री गणेश गेले. गौरव या बॅटरने मैदानाच्या आतमध्ये बघू शकाल. या 6 धावांमध्ये धावसंख्या पुढे ढकलली गेले 23 या आकड्यावरती. आता मात्र या षटकातील शेवटचा चेंडू असेल. या षटकातील शेवटचा चेंडू हाताळला जाईल. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा स्ट्राईक वरती असेल गौरव. यावेळेस मात्र निर्धाव चेंडू, परंतु इथं मात्र यष्टीरक्षक बीट झालाय. इथं मात्र 1 धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावाचा देखील कॉल होतोय. बघता बघता 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातील. बघू शकाल अगदी 2 षटकाच्या संमतीनंतर बघू शकाल 25 या आकड्यावरती 3 गडी बाद श्री गणेशा बोर्ली या संघ असेल. अगदी 2 षटक संपल्यानंतर बघू शकाल 25 धावा स्कोअर वरती लगावला गेला. 3 गडी बाद श्री गणेशा बोर्ली या संघ. समीकरण असेल 18 चेंडू 27 धावा. 18 चेंडूवरती 27 धावांची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये बघू शकाल श्री गणेशा बोर्ली वर्सेस जय भवानी कुशेगाव संघ. ही लढत मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते आपल्याला जय अंबिका उबाडेवाडी या स्टेडियमवरती. जय अंबिका उबाडेवाडी क्रिकेट क्लब बघू शकाल. श्री स्वर्गीय प्रवीणभाऊ पारधी स्मृती चषक 2026 मधील आजचा फायनलचा दिवस बघायला मिळते आपल्याला. अगदी फायनलच्या दिवसातील 3रा सामना, रंगतदार सामना मैदानाच्या आतमध्ये. मोठी लढत बघायला मिळते आपल्याला. जय भवानी कुशेगाव विपक्ष श्री गणेशा बोर्ली संघ. मैदानाच्या आतमध्ये बघू शकाल बल्लेबाजी मार्गवर स्ट्राईकवरती असेल लाला, नॉन स्ट्राईकवरती असेल गौरव, गोलंदाज असेल राजेंद्र. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी राजेंद्रला बोलवलं गेले. बघूया 18 चेंडू 27 धावांचं समीकरण असताना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज राजेंद्र. इथं मात्र पहिला चेंडू चांगल्यारीत्या हाताळला गेलाय. अगदी चांगली अशी रणनीती राहिली गेली आतापर्यंत कुशेगाव या संघाची. अगदी चांगली अशी गोलंदाजी देखील बघायला मिळते आपल्याला. धावा मात्र रोखून ठेवताना इथं गोलंदाज बघायला मिळते. राजेंद्रने पहिला चेंडू इथं मात्र निर्धाव हाताळला गेलाय. बघूया या षटकातील दुसरा चेंडू असेल स्ट्राईकवरती असेल लाला टू राजेंद्र. पुढचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला जातोय. यावेळेस मध्ये अगदी समोरच्या दिशेने चेंडूला उडवला. क्षेत्ररक्षक असेल तिथं. इथं मात्र सुरेख झेल टिपली गेली. झटका क्रमांक अगदी 4 लागलाय लालाच्या स्वरूपात. इथं मात्र स्वतः कर्णधार यावेळेस माघारी परततोय. अगदी चांगली गोलंदाजी हाताळली जाते. राजेंद्र या गोलंदाजीच्या माध्यमातून बघू शकाल न्यू बॅटर सोमनाथ मैदानाच्या आतमध्ये एंटर होते. अगदी 4 गडी बाद 25 आकडे. थोडीशी दुर्दशा बघायला मिळते आपल्याला श्री गणेशा बोर्ली या संघाची, परंतु सोमनाथ एक चांगलासा फिनिशर म्हणून ओळखला जातो. तो मैदानाच्या आतमध्ये
जाताना बघायला मिळते अगदी गौरव आणि सोमनाथ असेल यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत निश्चितच चांगली अशी गोलंदाजी बघू शकाल आपण. राजेंद्र हा गोलंदाज हाताळताना न्यू बॅटर सोमनाथ मैदानाच्या आतमध्ये अगदी चांगला फिनिशर म्हणून ओळखला जातो. श्री गणेशा बोर्लिया संघाची ओळख आहे. सोमनाथ मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. त्याच्यासमोर असलेलं राजेंद्र टू सोमनाथ. इथं मात्र चांगला चेंडू हाताळला गेलाय. आतापर्यंत 3 चेंडू चांगल्यारीत्या हाताळले गेलेत. या षटकामध्ये कुठेतरी चिंगूस गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला. जय भवानी कुशेगाव संघाने धावा मात्र रोखल्यात या षटकामध्ये. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. धावसंख्या स्थिरावले फक्त आणि फक्त बघू शकाल 25 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी हाताळली जाते जय भवानी कुशेगाव संघाकडून. पुढचा चेंडू हाताळला जाईल मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईकवरती सोमनाथ. इथं मात्र हलकीशी कट लागले. तिथं क्षेत्ररक्षक असेल. इथं मात्र डायरेक्ट हिट झालाय. धोक्याची घंटा. इथं मात्र काय झालंय गौरव देखील माघारी परततोय. झटका क्रमांक अगदी 5वा लागतोय मैदानाच्या आतमध्ये. गौरवच्या स्वरूपात आहे. न्यू बॅटर सागर मैदानाच्या आतमध्ये एंटर. अगदी लाजवाब गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला. राजेंद्र या गोलंदाजीच्या माध्यमातून 4 चेंडूवरती आतापर्यंत एकही धाव खर्च केली नाही. अगदी लाजवाब म्हणावं लागले. इथं कमबॅक केले या षटकामध्ये बघू शकाल जय भवानी कुशेगाव या संघाने. इथं मात्र आता मैदानाच्या आतमध्ये सागर आणि सोमनाथ मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल आपल्याला. गौरवला देखील माघारी पाठवलं गेले. इथं मात्र बघू शकाल कमबॅक केले या षटकामध्ये. 2 महत्त्वाचे विकेट मिळवले गेले. आतापर्यंत एकही धाव खर्च केली नाही. गोलंदाज बघू शकाल अब्दुल राजेंद्र. या षटकातील 5वा चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला जाईल. राजेंद्र स्ट्राईकवरती असेल सागर. बघूया सागर काय करते आपल्या संघासाठी. सागरसाठी या षटकातील 5वा चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला जाते. यावेळेस मात्र खराब चेंडू हाताळला गेला. कुठेतरी वाईट चेंडू बनावं लागला. आता मात्र 1 धाव खर्च केले. या 1 धावच्या मध्ये धावसंख्या बघू शकाल 26 या आकड्यावरती नेऊन पोहोचवली जाते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क बघू शकाल आपण राजेंद्रला. स्ट्राईकवरती असेल सागर टू राजेंद्र. यावेळेस मात्र चांगला चेंडू हाताळला गेला. तितका चांगला फटका देखील बघायला मिळतो आपल्याला. 1 धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या 1 ने पुढे ढकलली जाईल. धावसंख्या बघू शकाल अगदी 27 या आकड्यावरती पोहोचवली जाते. आता मात्र या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक असेल. धावसंख्या मात्र फक्त आणि फक्त 27 या आकड्यावरती 5 गडी बाद आहे. श्री गणेशा बोर्लिया संघ त्यांच्या विपक्ष बघायला मिळतो आपल्याला. जय भवानी कुशेगाव संघ आतापर्यंत चांगली अशी गोलंदाजी हाताळली जाते. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. स्ट्राईकवरती पुन्हा एकदा सोमनाथ टू राजेंद्र. पुढचा चेंडू. यावेळेस मात्र बॅटवरती चेंडू येऊन हाताळला होता. चांगला फटका बघायला मिळतोय. तितका सुंदर क्षेत्ररक्षण देखील बघायला मिळते. दुसऱ्या धावाचा कॉल होतोय मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा कंप्लीट केली जातील. पंचाचा इशारा आलाय षटक संपल्याचा. अगदी बघू शकाल 18 चेंडूवरती 29 धावा 5 गडी बाद. श्री गणेशा बोर्लिया संघ बघायला मिळते आपल्याला. समीकरण असेल 12 चेंडू 23 धावा. प्रत्येकी चेंडूवरती डबल करावं लागते. तिथं मात्र 12 चेंडू 23 धावांचं समीकरण असेल. म्हणजे डबलचा रन रेट आलेला आहे इथं. अगदी सागर आणि सोमनाथ मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. दोघे पण फिनिशर म्हणून ओळखले जातात आणि फिनिशरचा रोल आता देखील करावा लागेल. यावेळेस मात्र आपल्या संघाला गरज असेल. आपल्या संघाची गरज आहे तर मात्र ओळखून चांगली अशी फलंदाजी करावं लागेल. बघू शकाल मैदानाच्या आतमध्ये रोमॅटिक मोड ते सामना बघायला मिळते आपल्याला. श्री गणेशा बोर्ली वर्सेस जय भवानी कुशेगाव संघ लढत बघायला मिळते आपल्याला. अगदी 12 चेंडू 23 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. आजच्या दिवसामध्ये सगळेच सामने आपल्याला चांगले बघायला मिळतात. कुठेतरी पहिल्यापासून सामने मात्र रोमॅटिक मोड ते बघायला मिळतात आपल्याला. यावेळेस मात्र गोलंदाजी मार्कवर असेल काळू. 12 चेंडू 23 धावांची आवश्यकता असेल. संघासाठी चौथं वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी आले काळू. बघूया 12 चेंडू 23 धावांची आवश्यकता असताना सागर मैदानाच्या आतमध्ये. इथं मात्र फटका फसला होता परंतु क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत चेंडू धरतीला दान झालाय. दुसऱ्या धावाचा कॉल मैदानाच्या आतमध्ये होते. 2 धावा तर कंप्लीट होतील. तिसऱ्या धावाची देखील चेंड होते मैदानाच्या आतमध्ये. चांगली अशी बिटवीन द रनिंग बघायला मिळते. 3 धावा कंप्लीट केल्या. खराब थ्रो आलाय परंतु 3 धावावरती समाधान मानावं लागत. धावसंख्या अगदी 3 ने पुढे ढकलली जाते. धावसंख्या बघू शकाल आतापर्यंत 32 आकड्यावरती नेऊन पोहोचवली गेली. आता समीकरण असेल 11 चेंडू 20 धावांचं.
कुठेतरी चांगली अशी गोलंदाजी हाताळावं लागली काळूला, तितकी चांगली बल्लेबाजी देखील करावं लागली. सोमनाथ आणि सागर मैदानाच्या आतमध्ये स्ट्रगल करताना बघायला मिळते आपल्याला. ही जोडी मात्र फिनिशर म्हणून ओळखली जाते आणि फिनिशरचा रोल काय असतो तो मात्र निभावावा लागेल सोमनाथला. बघू शकाल अगदी सामना मात्र रंगतदार बघायला मिळतो आपल्याला. सामन्यामध्ये रोमॅन्टिक मोड इथं मात्र बघायला मिळते आपल्याला. 20 धावांची आवश्यकता असताना मैदानाच्या आतमध्ये बघू शकाल सोमनाथ स्ट्राईकवरती असेल. इथं मात्र चांगलासा चेंडू हाताळला गेला तर फक्त आणि फक्त सन्मान दिला, एक धाव कंप्लीट केली जाते. इथं मात्र चुकीचा कॉल असू शकतो. इथं मात्र बघू शकाल अगदी 2 धावा कंप्लीट केल्या. जर खाली थ्रो केला असतं तर इथं मात्र समीकरण थोडंसं वेगळं बघायला मिळालं असतं, परंतु 2 धावा कंप्लीट केल्या जातात. धावसंख्या बघू शकाल अगदी 2च्या मदतीने पुढे ढकलली जाते 34च्या आकड्यावरती. सामना मात्र रोमॅन्टिक मोड आलाय मित्रांनो. अगदी सामना चांगला बघायला मिळतो आपल्याला. सोमा आणि सागर मैदानाच्या आतमध्ये ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघाला विजयी करून देईल का? स्ट्राईकवरती असेल सोमनाथ काळू. या गोलंदाज षटकातील तिसरा चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला जाते. पुन्हा एकदा स्ट्राईकवरती असेल सोमनाथ टू काळू. इथं मात्र चांगलासा चेंडू हाताळला गेला. लाजवाब गोलंदाजी बघायला मिळते. इथं मात्र एक धाव कंप्लीट होते. इथं मात्र एका धावावरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे ढकलली जाईल. धावसंख्या बघू शकाल अगदी 35 या आकड्यावरती नेऊन पोहोचवली गेली. आता मात्र या षटकातील 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. नऊ चेंडू 17 धावांची गरज असेल मैदानाच्या आतमध्ये बघू शकाल. अजूनही 9 चेंडू 17 धावांची आवश्यकता. स्ट्राईकवरती असेल सागर. गोलंदाज बघू शकाल आपण काळू. पुढील चेंडू बघूया मैदानाच्या आतमध्ये हाताळला जातोय. अगदी चांगला चेंडू हाताळला गेलाय. अगदी लाजवाब गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला काळू या गोलंदाजीच्या माध्यमातून. आता मात्र या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. समीकरण असेल 8 चेंडू 17 धावांचं. पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळला जातो मैदानाच्या आतमध्ये बघू शकाल काळूकडून. अगदी चांगला चेंडू पुन्हा एकदा गुडल्यांची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. समीकरण अजूनच थोडंसं अवघड होत जाईल श्री गणेशा बोर्ली या संघासाठी. श्री गणेशा बोर्ली या संघाला अजूनच समीकरण थोडंसं कठीण होत चालेल. 7 चेंडू 17 धावांची गरज. 7 चेंडू 17 धावांची आवश्यकता असेल मैदानाच्या आतमध्ये बघू शकाल. यावेळेस पुन्हा एकदा निर्धाव चेंडू हाताळला जाते. बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव हाताळले गेले. आता समीकरण 6 चेंडू 17 धावांचं असेल. 6 चेंडू 17 धावांचं समीकरण. इथं मात्र लाजवाब गोलंदाजी बघायला मिळते जयभाव आणि कुशेगाव संघाकडून. अगदी 52 धावा डिपेंड करताना इथं मात्र चांगली गोलंदाजी बघायला मिळते. अगदी 52 धावांचं टार्गेट इथं मात्र चेस करताना इथं मात्र संघर्ष करावा लागतंय श्री गणेशा बोर्ली या संघाला. 6 चेंडूवरती 17 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये बघू शकाल. 6 चेंडू 17 धावांची आवश्यकता असेल. अगदी समीकरण मात्र चांगलं असेल. 6 चेंडू 17 धावांचं बघू शकाल मैदानाच्या आतमध्ये. त्याच्यात काटेकी टक्कर बघायला मिळते आपल्याला. ते समीकरण असेल 6 चेंडू 17 धावांचं. गोलंदाज बघू शकाल पण गोलंदाजी मार्कवर सोनू गोलंदाजी मार्कवर असेल. आतापर्यंत चांगली अशी कामगिरी केली. 6 चेंडू 17 धावांचं समीकरण. मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकवरती असेल सोमनाथ. नॉन स्ट्राईकवरती असेल सागर. श्री गणेशा बोर्ली संघ कुठेतरी मात्र संकटाच्या दिशेने वाटचाल करताना बघायला मिळते. परंतु जोपर्यंत सोमनाथ मैदानाच्या आतमध्ये असेल तोपर्यंत सामना मात्र होणार असेल. श्री गणेशा बोर्ली संघाकडून विस्फोटक असा फलंदाज, परंतु यावेळेस मात्र स्ट्रगल करावं लागतंय. सोमनाथला देखील स्ट्रगल करण्यासाठी भाग पाडले. इथं मात्र चांगली गोलंदाजी. सोनूचा पहिला चेंडू हाताळला जातो मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू इथं मात्र शॉर्ट पिच डिलिव्हरी. पंचाचा इशारा आलाय 1+ वाईट. 1+ आणि वाईट इथं मात्र दिला गेलाय. पंच रिव्ह्यू घातलाय का? ठीक आहे. अगदी वाईट चेंडू असेल. खूप उंची होती. इथं मात्र पहिल्या चेंडूवरती इथं मात्र चेतावणी आली गोलंदाजासाठी. 1 बाउन्स देखील दिला गेलाय आणि वाईट देखील. म्हणजे येणारा पुढील चेंडू जर बाउन्स केला तर नो दिला जाईल. पहिली चेतावणी पहिल्या चेंडूवरती. बघूया समीकरण मात्र 6 चेंडू 16 धावांचं. आपण सामन्याकडे वळूया. 6 चेंडू 16 धावांचं समीकरण.
इथं मात्र चांगला चेंडू हाताळला गेलाय, तिथं मोठा फटका खेळण्याच्या नंतर तिथं मात्र एक धाव तर कंप्लीट होते, दुसऱ्या धावाची देखील चेंड होते, 2 धावा पूर्ण केले जाते, धावसंख्या मात्र 2 ने पुढे ढकलली जाते. समीकरण असेल 5 चेंडू 14, धावसंख्या पुढे ढकलली जाते. धावसंख्या बघू शकाल अगदी 38 या आकड्यावरती. काटेकी टक्कर मैदानाच्या आतमध्ये रोमॅन्टिक सामना बघायला मिळते. मित्रांनो, सामना जर आवडला असेल प्रेक्षक वर्ग टाळ्या होऊन जाऊ द्या या सामन्याकरिता. सामना रोमॅन्टिक मोड ते बघायला मिळते. 5 चेंडू 14 धावांचं समीकरण. अगदी या सामन्याने मात्र सगळ्यांचं मन वेधून घेतले. अगदी खूप लांबून प्रेक्षक वर्ग आलेला, इथं मात्र सगळे इथं मात्र खुश होताना आजच्या दिवसात बघायला मिळते आपल्याला. इथं मात्र मोठा फटका, इथं मात्र उंची जास्त अंतर कमी, जेल खाली क्षेत्ररक्षक, इथं मात्र चांगला जेल टिपला गेला. इथं मात्र झटका क्रमांक बघू शकाल 6वा लागते मैदानाच्या आतमध्ये. सोमनाथ हा बॅटर डकआउटच्या आश्रय असेल. इथं मात्र चुकी केले, हा फटका खेळून सामना मात्र रंगतदार झाला. आता मात्र या सामन्यामध्ये मेन रोमॅन्टिक मोड आलाय. समीकरण असेल 4 चेंडू 14 धावांचं. निव्याटा बघू शकाल मैदानाच्या आतमध्ये रवी एंटर होते. समीकरण आता थोडंसं अवघड होत चाललंय श्री गणेशा बोर्लिया संघासाठी. 4 चेंडू 14 धावांचं समीकरण असेल. अगदी काटेकी टक्कर देताना इथं मात्र बघायला मिळते जय भवानी कुशेगाव संघ. अगदी गोलंदाजीमध्ये अगदी धुरंदार गोलंदाजी बघायला मिळते. प्रत्येकी गोलंदाज आतापर्यंत चांगल्याशी गोलंदाजी करत आला. सोनूने देखील आतापर्यंत 2 चेंडूवरती चांगल्याशी खेळी केली आपल्या संघासाठी. बघूया या षटकातील तिसरा चेंडू आता जाईल स्ट्राईकवरती असेल रवी. सोनूचा पुढे चेंडू हाताळला जातो मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईकवरती बघायला मिळेल आपल्याला रवी. आणि इथं मात्र खराब चेंडू हाताळला. इथं मात्र नो चेंडू असेल. येणारा पुढे चेंडू फ्रीट असेल. खूप खराब चेंडू हाताळला गेलाय. इथं मात्र समीकरण मात्र 1 चेंडूने मात्र थोडंसं पुढे ढकललं जाते. 4 चेंडू 13 धावांचा असेल. अगदी रोमॅन्टिक मोड घेतलाय. अगदी काटेकी टक्कर बघायला मिळते आपल्याला. अगदी चांगला सामना बघायला मिळते. इथे मात्र प्रेशरचा सामना असेल, त्याच्यामुळे गोलंदाज देखील प्रेशरवरती आलाय आणि फलंदाज देखील प्रेशरवरती येतोय. अगदी इथं मात्र चांगला चेंडू देखील इथं मात्र अगदी चांगला चेंडू होता इथं मात्र, परंतु त्या चेंडूचा समाचार घेताना आला रवी या बॅटरला. 4 चेंडू 13 धावांचं समीकरण. मैदानाच्या आतमध्ये बघू शकाल गोलंदाजी मार्कवर असेल सोनू. येणारा पुढे चेंडू सुवर्ण संधी असेल रवीसाठी, म्हणजेच इथं मात्र फ्री हिट असेल. रवी बघूया फ्री हिटचा कशा प्रकारे लाभ घेतोय. स्ट्राईकवरती रवी, गोलंदाज सोनू. इथं मात्र चांगला चेंडू उचलला गेलाय. पंच विकेट नाही, रन नाही ना. 3-13 समीकरण आलंय मैदानाच्या आतमध्ये बघू शकाल. स्ट्राईक वरती पुन्हा असेल रवी. 3-13 समीकरण मैदानाच्या आतमध्ये. लाजवाब गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला जय भवानी कुशेगाव संघाकडून. स्ट्राईक वरती असेल रवी. यावेळेस मात्र विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. रवीला डगआउटच्या आश्रयात पाठवले गेले. समीकरण आता अवघड झाले. आता 2 चेंडूवरती 2 षटकार लगावे लागतील. न्यू बॅटर जेरी मैदानाच्या आतमध्ये. कैलास हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. उर्फ जेरी म्हणून ओळखला जातो. बघूया कैलास 2 चेंडू ती अगदी 12 जरी बनवले तरी मात्र सामना टाय होईल. बघूया पुढचा चेंडू. इथं मात्र पंचांनी रिव्ह्यूची मागणी केली वाईटसाठी. इथं चांगलासा चेंडू हाताळला गेलाय. आता मात्र 1 चेंडू आणि 13 धावांचं समीकरण. बघूया 1 चेंडू 13 धावांचं समीकरण. इथं मात्र सामना विन झालाय. जय भवानी कुशेगाव संघ हार्ड लक श्री गणेशा बोर्लिया संघ. जिंकलेल्या संघाचे अभिनंदन, हारलेल्या संघाचे कौतुक. यापुढे होणारा सामना